ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रतिमा ही सायलीशी फोनवर बोलत असते. तेवढ्यात तिथे प्रिया येते आणि प्रिया प्रतिमाच्या हातातला मोबाईल हिसकावून घेते आणि तिला म्हणते, अगं आई तू हे काय करतेस? आणि ती सायलीला सुद्धा ओरडते की सायली अगं सतत माझ्या आईशी असं फोनवर बोलत असल्यावर तिची औषधाची जेवणाची वेळ चुकेल. त्यामुळे मी आता मोबाईल ठेवून देते आणि माझ्या आईला आता जेवायला द्यायचे आणि तिची औषधीही तिला वेळेवर द्यायचे असं म्हणून प्रिया सायलीचा फोन कट करते आणि प्रियाला खूप राग आलेला असतो त्यामुळे ती रागात फोन ठेवून देते आणि इकडे सायली रडत बसते. तिच्या डोळ्यात खूप पाणी येतं कारण तिचं प्रतिमाशी बोलणंच झालेलं नसतं. तेव्हा कल्पना म्हणते, काय ही अशी मुलगी? तेव्हा पूर्णाजी तिला समजावतात की अगं जाऊ दे, ती आपल्याला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे ते. पण प्रतिमा सोबत आपलं थोडंफार बोलणं झालं ना, मग तू वाईट वाटून नको घेऊ असं ते सायलीला समजावत असतात. तर दुसरीकडे रविराज प्रियाला म्हणतो, अगं असं कोणी बोलत असेल मोबाईलवर तर मोबाईल असं ओढून घेऊ नये. सायली बोलत होती ना प्रतिमा सोबत, तू कशाला असा मोबाईल ओढून घ्यायचास? तेव्हा प्रिया म्हणते, अहो बाबा, आईला आपल्या या घराची सुद्धा सवय व्हायला पाहिजे ना हो. कारण ती सतत त्या लोकांसोबत बोलत राहिली तर तिला या घरची सवय कशी होणार? आई आपल्याला कधीच एक्सेप्ट करणार नाही. तेव्हा रविराज तिला रागानेच बोलतो, अगं असं काही होणार नाही. तेव्हा प्रिया थोडं इमोशनल होण्याचं नाटक करते. तेव्हा प्रिया पुढे म्हणू लागते, अहो बाबा तुम्ही मला पण थोडं समजून घ्या ना. आईला एक वेळ मी आठवत नाही हे ठीक आहे, पण ते परक्या मुलीला आपली मुलगी म्हणतात हे मला कसं सहन होईल सांगा बरं. शेवटी मी सुद्धा एक माणूसच आहे ना आणि मला सुद्धा भावना आहेत असं म्हणून ती स्वतःची बाजू मांडू लागते आणि पुढे ती सायली विरुद्ध बोलू लागते की बाबा त्या घरी होतो ना तेव्हा मला माझ्या आईसाठी काहीच करायला मिळत नव्हतं. सायली ते सगळं आधीच करून ठेवायची. त्यामुळे मला माझ्या आईकडे करण्यासाठी असं काहीच उरत नव्हतं. मग तिथे माझ्या वाट्याला माझी आई कधीच येत नव्हती आणि मग मी कधी आईशी बोलणार? अशी ती नाटकं करत करत त्यांना सांगत असते. तेव्हा रविराज म्हणतो, तुला तुझ्या आईसाठी काहीतरी करायचंच ना, मग असं कर, ती आता जेवतीये ना तर तेव्हा तिच्या बाजूला बस. आणि तेव्हा ती हसते आणि म्हणते, बाजूला कशाला, मी आईला चारते ना जेवण. आणि ते तिच्या शेजारी बसून मग ते प्रतिमाच्या हातातलं ताट घेते आणि तिला भरवण्याचा प्रयत्न करते. आई हे बघ मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे गुलाबजाम बनवले. तेव्हा प्रतिमा म्हणते नको. तरी सुद्धा प्रतिमा तिला नकारच देत असते. तेव्हा पुढे प्रिया अजूनच नाटकं करते आणि म्हणते, तुला तुझ्या मुलीच्या हातचं खायचं नाहीये का ग आई? पण प्रतिमा काही ऐकत नसते आणि ती म्हणते, नाही नाही मी माझ्या हातानेच खाणार आहे. तेव्हा लगेचच प्रिया म्हणते, ठीक आहे काही हरकत नाही. आणि ताट प्रतिमाच्या हातात देते. तेव्हा प्रतिमा स्वतःच्या हाताने खाऊ लागते. पण प्रियाला मात्र राग आलेला असतो आणि ती मनातल्या मनात बोलत असते, या जागी जर सायली असती ना बरोबर आई तिने प्रतिमाने तिच्या हातून घास खाल्ला असता. पण प्रतिमा अजिबातच प्रियाला काही करून देत नाही. या गोष्टीचा तिच्या मनात राग असतो खूप. आणि ती पुढे आनंदी असल्याचं नाटक करते आणि म्हणते प्रतिमाला की आई इथे सगळं तुझ्या मनाप्रमाणेच होईल, तुझ्या आनंदासाठीच सगळे काही गोष्टी होतील असं ती नाटक करून दाखवत असते. त्या दोघींना खुश असलेला रविराज पाहतच असतो. तेवढ्यातच प्रियाला फोन येतो आणि ती म्हणते, बाबा आई थांबा 1 मिनिट मी आलेच, मला फोन येतोय जरा अर्जंट असं म्हणून ती बाहेर निघून जाते. प्रिया तिथून गेल्यानंतर रविराज प्रतिमाला विचारतो, प्रतिमा आवडलं ना ग तुला जेवण? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो आवडलं मला जेवण. तेव्हा रविराजला खूप आनंद होतो. प्रतिमाचं जेवण झाल्यानंतर रविराज प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा दे मी नेऊन ठेवतो ताट. तर तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही नको राहू द्या मी नेऊन ठेवते. रविराज तिला म्हणतो, बरं ठीक आहे चल मग. तेव्हा ते चाललेलं असताना प्रतिमा रविराजला म्हणते, रविराज. तेव्हा हे शब्द ऐकून रविराजला खूप आनंद होतो. 20 वर्षानंतर रविराजला प्रतिमाने रविराज अशी हाक मारल्याने त्याला खूपच जास्त आनंद झालेला असतो. रविराज खूप इमोशनल होतो आणि ते दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात. तेव्हा प्रतिमा रविराजला थँक्यू म्हणते. तेव्हा रविराज तिला पुढे बोलू लागतो, अगं थँक्यू कशासाठी म्हणते? मी तुझ्यासाठी जे काही करेन ना ते जे काही करेल ते खूपच कमी आहे आणि त्यापेक्षा तर थँक्यू मी तुला म्हणायला हवं असं रविराज म्हणतो, कारण तू मला रविराज या नावाने हाक मारलीस. त्यामुळे आता हळूहळू रविराज आणि प्रतिमा प्रतिमा या दोघांमधला दुरावा आता कमी होत चाललेला असतो. तर दुसरीकडे सायली पूर्णाजींना म्हणते की तुम्ही जाऊन आराम करा, जेवणाची वेळ झाली की मी तुम्हाला बोलवते. सायली पूर्णाजी आणि कल्पना या तिघी सुद्धा रूम मध्ये चाललेल्या असतात. तेवढं तिथे कुरिअरवाला येतो आणि म्हणतो, सायली सुभेदार. तेव्हा सायली पूर्णाजींना म्हणते, 1 मिनिट हा, आणि असं म्हणून ती कुरिअरवाल्याकडे जाते. तेव्हा कुरिअरवाला तिला पत्र देतो, सायली सुभेदार या नावाने पत्र देतो आणि ते पत्र नक्की कसलं आहे हे वाचू लागते. ते पत्र वाचल्यानंतर
तिला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला चक्करच येते. ती जमिनीवर कोसळणार इतक्यात तिथे अर्जुन येतो आणि तिला असं चक्कर आलेलं पाहून तो जोरात ओरडतो आणि तिला पकडतो आणि तिथे तिला सोफ्यावर बसवतो. घरातले सगळेजण खूप घाबरलेले असतात. घरातले बाकीचे सदस्यही धावत पळत तिथे येतात. कोणालाच काही समजत नसतं की तिला का चक्कर अशी अचानक आली. ते काही सगळे गोंधळलेले असतात. तेव्हा अश्विन म्हणतो, थांबा सगळ्यांनी बाजूला व्हा, मला तिला जरा चेक करू द्यात. आणि तो लगेच तिला चेक करत असतो. तेवढ्यात अर्जुन तिला उठवण्याचा प्रयत्न तेव्हा अश्विन त्याला म्हणतो की सायली वहिनीला कसला तरी स्ट्रेस आलेला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, काय? तिला कशाचा स्ट्रेस आलेला असेल? तेव्हा अर्जुन पूर्णाजीला विचारतो, पूर्णाजी अगं ही सकाळी जेवली होती की नाही? तेव्हा विमल म्हणते, आता तर बरे होते सायली ताई, अचानक असं कसं काय काही घडलं? तेव्हा प्रताप देखील विचारू लागतो की कसला स्ट्रेस सायलीला असू शकतो. इथे तर छान अशी व्यवस्थित राहते आणि आपल्या कोणाला सुद्धा ती काही कधी बोलली नाही. तेव्हा अस्मिता रागाने बोलते, कसला स्ट्रेस बाबा, ही अशी नाटकं करत फिरते आणि हिला कशाचा आला स्ट्रेस? म्हणजे ही अशी नाटकं केली की सगळी सिंपती तिलाच मिळते, म्हणजे तिच्या भोवती सगळे अशी गोळा होतात, तिला विचारतात, तिची काळजी करतात, त्यामुळे ही अशी नाटकं चालूच असतात. तिचं असं बोलणं ऐकून अर्जुन तिच्यावर खूपच भडकतो. तेव्हा तो तिला रागाने म्हणतो, अगं ती शुद्धीवर नाही आणि तुझं काय चाललंय हे असं काहीही बोलणं? आणि अस्मिताला सगळेजण ओरडू लागतात. तेव्हा अश्विन म्हणतो, गप्प बसा सगळेजण, कोणीही बोलू नका सायली वहिनींजवळ, त्या एकदम शांत राहा. मग तेव्हा कल्पना अस्मिताला म्हणते, तू तुझ्या रूम मध्ये निघून जा बरं, इथे थांबू नको अजिबात. तेव्हा अश्विन अर्जुनला विचारतो, दादा मला एक सांग, वहिनी तुझ्यावर कधी चिडलीये का आता? मला काही स्ट्रेस आहे का? त्या काहीतरी तुझ्याशी बोललेच असतील ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही रे, ती माझ्याबद्दल असं काही बोलली सुद्धा नाहीये. मला काही असं सांगितलंच नाही तिने की जसं काही तिला स्ट्रेस येईल असं काही ती वागलेलीच नाही माझ्यासोबत. तेव्हा चैतन्य म्हणतो, असं कसं होऊ शकतो? सायली वहिनींना नक्कीच काहीतरी स्ट्रेस असू शकतो, पण ते कारण आपल्याला अजून काही कळलेलं नाही. त्याच वेळी अर्जुन सायलीला उठवण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळी सायली डोळे उघडते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, अगं काय झालंय सायली तुला? त्यानंतर सायली उठते, शुद्धीवर येते आणि त्या पत्राकडे बोट करते. तेव्हा अर्जुनला खूप टेन्शन येते की काय असेल त्याच्यात, जेणेकरून सायली एवढी स्ट्रेस मध्ये आलेली असते. सायली ज्या दिशेने बोट करते तिथे तो जातो आणि ते पत्र हातात उचलून घेतो. ते पत्र हातात घेतल्यानंतर त्याला कळत नाही की हे काय आहे आणि तो ते पत्र वाचू लागतो. घरातले खूप टेन्शन मध्ये असतात की नक्की काय असेल त्या पत्रात, जेणेकरून सायलीला एवढं डिप्रेशन आलं आणि प्लस तीनही टेन्शन मध्ये दिसतोय. तेव्हा घरातले सगळे त्याला विचारू लागतात, अर्जुन अरे काय झाले? तेव्हा सायली रडतच म्हणते. तेव्हा अर्जुनला सगळेजण विचारू लागतात, अरे काय झालं काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो की कोर्टाची नोटीस आली आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, कसली नोटीस आली आहे? तेव्हा अर्जुन त्यांना पुढे सांगू लागतो की वात्सल्य आश्रमावर जो त्यांनी स्टे टाकला होता तो आता काढून टाकला आहे त्यांनी. ते ऐकल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. तो महिपत शिकरे आता केव्हाही तो आश्रम पाडू शकतो. हे ऐकून सर्वांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा सायली खूपच रडत असते आणि पटकन उठून अर्जुन समोर हात जोडते आणि ती त्याला म्हणत असते, काही पण करा पण प्लीज तो माझा आश्रम वाचवा तुम्ही. तेव्हा अर्जुन तिला धीर देत म्हणतो, काही होणार नाही सायली, तू एकदम शांत हो पहिली. तरी सायली रडत असते. तेव्हा प्रताप म्हणतो, अर्जुन दाखव बरं मला ते नोटीस. तेव्हा अर्जुन लगेच ते पत्र प्रतापकडे देतो आणि प्रताप ते सगळं काही पत्र वाचतो. सायली ही रडतच असते आणि सारखं सारखं हात जोडून त्याच्या समोर म्हणत असते, अर्जुन सर प्लीज प्लीज अर्जुन सर, माझ्या घराला काही धक्का लागू देऊ नका. अहो मधुभाऊ आधीच जेलमध्ये आहेत आणि त्यांना हे सगळ्याची जर माहिती मिळाली तर ते खूपच अजूनच खचून जातील. तेव्हा प्लीज अर्जुन सर हा तुम्ही वाचवा तुम्ही. तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो, काळजी करू नको सायली, आहे ना मी करतो काहीतरी आणि नक्कीच काहीतरी इथे मला गडबड दिसतीये, मी जाऊन चेक करतो असं तो म्हणतो. आणि घरातल्यांना ते सायलीची काळजी घेण्यासाठी सांगतो आणि तिथून तो निघून जातो. मग घरातील सर्वजण हे आता खूप टेन्शन मध्ये असतात. तर दुसरीकडे प्रिया आणि नागराज हे दोघे महिपतीला भेटण्यासाठी आलेले असतात आणि तिथे ते मोठ्या मोठ्याने त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. तेव्हा ती महिपतीला म्हणते, अण्णा सर तुम्ही खरंच खूप नोटीस पाठवून खूप छान काम केलेलं आहे. त्या घरातले ना आता सगळे असे हादरलेले असतील ना, त्यांचं बघण्यासारखंच तोंड झालेलं असेल आता. आणि महिपती तेव्हा म्हणतो, आता ते बसले असतील कुठल्या तरी बिळात लपून. आणि तेव्हा प्रिया म्हणते, आणि ती सायली बसली असेल कुठेतरी रडत. हे असे त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. त्यांना ती नोटीस पाठवून खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा प्रिया म्हणू लागते की आता त्या प्रतिमाला तिच्यापासून कायमचं दूरच केलंय ना मी आता, त्यामुळे तिला आठवण्याचा काही प्रश्नच नाही राहिला प्रतिमाला, असं ते म्हणून त्यांना खूप आनंद होत असतो. नागराज म्हणतो, ही सायलीची सगळ्या बाजूंनी हार होत चाललीये आणि आपली सगळ्या बाजूंनी जीत होत चाललीये असं ते सांगत असतो. महिपती म्हणतो की मी दादाला असं सहज खिशात घातलेलं आहे. तेव्हा साक्षी म्हणते, आपण हे सगळं सेलिब्रेट करूया, कारण बाजी कधीही पलटू शकते, कारण सायली आणि
अर्जुनच्या विरोधात आपण किती सारे प्लॅन केले, पण ते प्रत्येक वेळी पलटी झाले, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता आपल्याला पहिल्यांदाच यश मिळते, त्यामुळे एवढे हुरळून जाऊ नका तुम्ही सगळेजण. तेव्हा नागराज म्हणतो, ए पोरे, अगं विजय ना आम्ही असा मनापासून साजरा करतो, असं बोलून तो साक्षीला खूप ओरडतो. तेव्हा नागराज म्हणतो, आता तो आश्रम वगैरे सगळं पाडले जाणार, मग तो आश्रम आता जमीनदोस्त होणार आहे, असे त्यांच्या गप्पा चाललेले असतात. तेवढ्यात गाडी थांबल्याचा आवाज येतो. तेव्हा साक्षी लगेच बाहेर जाते आणि बघते की कोणाची गाडी आहे, पण तिला काही कळत नाही की कोणाची गाडी. तेव्हा अण्णा विचारतो, काय झालं? तेव्हा साक्षी पाहते की अर्जुन गाडीतनं उतरत असतो. आता मात्र साक्षीला घामच फुटतो, व ती घाबरत जाऊन त्यांच्याकडे जाते आणि म्हणते की अर्जुन आलेला आहे. तेव्हा हे ऐकून प्रिया आणि नागराज ताटकन उठतात आणि आतमध्ये जाऊन लपून बसतो. अर्जुन आता घराजवळ येत असतो, त्याच्या हातात नोटीस असते. साक्षी हसण्याचे नाटक करत असते. महिपती हा अर्जुनकडे पाहतच असतो. घरात येत असताना तो खूपच रागत असतो. नागार्जुन म्हणतो, या वकील साहेब, या आमच्या झोपडीला तुमच्या पाय लागले म्हणजे आम्ही धन्यच झालो बघा. काय काम काढलंस आमच्या गरिबांकडे? तेव्हा अर्जुन त्याच्या तोंडावर नोटीस फेकतो आणि रागात बोलतो, हे काय आहे? तेव्हा महिपत म्हणतो, ही तर कोर्टाची नोटीस आहे आणि याचा कोणी अपमान करतं का? अहो, ही तर न्यायदेवतेने पाठवलेली नोटीस आहे. तुमच्यासारखे शिकले सवरलेल्या लोकांना समजायला हवं ही नक्की कसली नोटीस आहे, असं म्हणून तो त्या नोटीसच्या पाया पडण्याचं नाटक करतो. तुला खूप राग आलेला असतो, तो महिपतीकडे खूप रागाने पाहत असतो. तेव्हा महिपत पुढे म्हणतो की ती तुमची जुनी जागा आहे ना, ती आम्ही विकत घेतलेली आहे आणि आता आम्ही तो आश्रम पाडू शकतो, असं या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही वाचलं नाही का? तेव्हा साक्षी गालत असते. अर्जुनला खूपच राग आलेला असतो. तेव्हा तो अर्जुन महिपतीला म्हणतो, ही नोटीस आत्ताच्या आत्ता मागे घ्या, नाहीतर खूप वाईट होईल. तेव्हा तो महिपतीला चॅलेंज करतो की तो आश्रम मी मिळवणारच, असं म्हणल्यानंतर लगेचच महिपत हा अर्जुनचा हात खाली घेतो आणि तो त्याला म्हणतो की कोर्टातच आपण भेटूयात. आता तो बुलडर आम्ही त्या आश्रमावर चालवतोय का तुमच्या अंगावर चालवतोय ते तुम्ही बघतच राहा, असं महिपती अर्जुनला ठासून सांगत असतो. कारण आम्ही ती पैसे देऊन जागा विकत घेतलेली आहे, तर कायदा आम्हीही जाणतो, हे तुम्ही लक्षात ठेवा अर्जुन सुभेदार, असं महिपती त्याला सांगत असतो. तुम्ही आमचं काहीच वागड करू शकत नाही, तुम्ही हरले आहात अर्जुन सुभेदार, असं तो अर्जुनला सांगत असतो. तेव्हा अर्जुन महिपतला म्हणतो, आता आपण कोर्टातच भेटूया, असं म्हणून तो रागात निघून जातो. तिकडे सायलीला रात्रभर झोप येत नसते, कारण तिला आश्रमातले सगळे प्रसंग आठवत असतात. ज्या प्रकारे विलासच्या खुनाबद्दल मधुभाऊला अटक झाली, ती प्रियाने साक्ष दिल्यामुळे हे सगळं काही घडलेलं होतं, हे सगळं तिला आठवत असतं आणि ती बिचारी रडत असते. त्याच्यामुळे हे सगळं आठवल्यामुळे तिला काही झोप येत नसते, त्यामुळे ती रूम मध्येच वेडे घालत असते. आणि पुन्हा तिला ते क्षण आठवतात जेव्हा आश्रमावर स्टे आलेला असतो, तेव्हा त्यांना तो लगेच आश्रम सोडावा लागलेला असतो. त्यांनी त्या लोकांना थोडा वेळ राहण्यासाठी आश्रमासाठी वेळ द्यावा, हे ती त्यांना सांगत असते. हे सगळं तिला आठवत असतं, पण त्या लोकांनी काही सायली त्यांचं ऐकलेलं नसतं. हे सगळं तिला आठवत असतं की मग त्यांनी संध्याकाळपर्यंत तो आश्रम खाली करायचा होता. हे सगळं सगळं तिला डिटेलमध्ये सगळं आठवत असतं. कोर्टाच्या नोटिसीप्रमाणे संध्याकाळी त्यांना सगळा आश्रम खाली केला त्यांनी आणि मग ते दुसऱ्या आश्रमात गेले. हे सगळं तिला आठवत असतं आणि त्यामुळे तिला खूप प्रचंड त्रास होत असतो. कशा प्रकारे तो आश्रम वाचवता येईल हा तो विचार करत असते ती. पुढे ती म्हणत असते की आश्रम पाडला जाणार ही कल्पनाच मला आता करवत नाहीये. काय करावं बरं, असं ती विचार करत असते. आणि ही गोष्ट जर मधुभाऊंना समजली तर त्यांना ते सहन होणार नाहीये, हे देखील तिला माहित होतं. तेव्हा तिच्या डोक्यात येतं की कुसुमताईंसोबत जरा बोलले तर तिला थोडं जरा समाधान वाटेल किंवा तिला थोडी शांतता लागेल, असा विचार करून ती कुसुमला फोन लावते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन हे देवी आई समोर उभे राहिलेले असतात. तेव्हा सायली देवी आईला